पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिलांना नोकरीवर घ्यावं या मागणीसाठी मनसेच्या 2 माजी नगरसेविकांनी चक्क महापालिकेच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं। रुपाली पाटील आणि युगंधरा चाकणकर अशी या नगरसेविकांची नावं आहेत। पुणे महापालिकेत 200 पेक्षा जास्त महिला स्मार्ट या संस्थेमार्फत बऱ्याच वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात काम करतात। त्यांना दर 8 महिन्याला त्यांना कंत्राटाचं नूतनीकरण करावं लागतं। या महिलांना नोकरीवर घ्या अशी मागणी या दोन्ही नगरसेविकांनी बऱ्याचदा केली, मात्र ती मान्य न झाल्यानं अखेर आज या दोघीही मनपावर चढल्या आणि त्यांनी आंदोलन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात आज 15 वर्ष त्या काम करतात, त्यावेळी त्यांना बजेटमधनं पगार जातोय, त्यांना त्यांचं ते पीएफ कट होतोय, सीएस कट होतोय। फक्त पगार द्यायला नाही हे खोटं कारण देशभद्रा मॅडमनी समोर आणून जाणून बुजून 230 कामगारांना कमी केले। त्यांनी त्यांचं घर कसं चालवायचं? 12 वर्षानंतर त्यांना कोण नोकरी देणार? आणि आता आयुक्तांनी वर येऊन मला 25 तारखेपर्यंत आम्ही निर्णय घेतो असं जेव्हा शब्द दिलेला आहे, म्हणून हे मी तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। जर 25 नंतर यांना नाही घेतलं तर पुढच्या वेळी मी आयुक्तांच्या ऑफिसमध्ये आत्मदहन करणार, एवढं लक्षात ठेवा।